पहा, गडचिरोली विधान परिषदेच्या मतदारसंघातून भाजपचे विजयी उमेदवार अरुण लाखानीजी आपल्यासोबत आहेत. अरुणजी, खरं पाहिलं तर 2-3 दिवसापूर्वी आम्ही विचारलं होतं निवडणूक चुरशीची होईल का, तुम्हाला विजयाचा विश्वास होता, मात्र बिनविरोध झाली निवडणूक. हो, मलाही हे अपेक्षित नव्हतं, पण शेवटी कुठतरी त्यांना भारतीय जनता पार्टीचा जो एकंदर ताकद आहे आणि महायुतीचा जी मेजॉरिटी तिथं होती, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI यांच्याबरोबर, ती बघता त्यांनी कुठतरी वेगळा विचार केलेला दिसतो. आज अचानक एक एक करून जे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, अगदी तुमचे जे स्पर्धक होते, काँग्रेसचे जे उमेदवार होते, त्यांनी सुद्धा अचानक अर्ज फक्त मागेच घेतला नाही, तर स्वतःच्या पक्षावरही काही आरोप केले पैसे वाटपाचे. याबद्दल म्हणजे मला माहिती नाही आहे, पण मलाही आश्चर्य आहे. निवडणूक अशी पहिली निवडणूक म्हणजे क्रीडा संघटनेच्या पलीकडची पहिली तुमची निवडणूक होती, ती कठीण वाटत होती मात्र एकदम सोपी झाली. हो, देवाची कृपा आहे. कुठेतरी आरोप केले जात आहेत विरोधकांकडून की भाजपने साम दाम दंडभेद अशा सगळ्या गोष्टींचा अवलंब करून बऱ्याच ठिकाणी निवडणूक अविरोध करून घेतली. तुम्ही अविरोध निवडून आलेले उमेदवार, तुम्ही काय स्पष्टीकरण किंवा काय प्रत्युत्तर द्याल त्या टीकेला? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची ही एकमेव सीट आहे जी बिनविरोध निवडून आली आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे जे मी पहिले म्हणालो की 11 आमदार आहेत, खासदार आहेत. आज जर का तुम्ही बघाल काँग्रेसला मीटिंग घ्यायला त्यांच्याकडे 1 किंवा 2 आमदार आहेत फक्त. त्यामध्ये सुद्धा असं म्हणतात की एकजूट नाही आहे त्यामध्ये. तर मला असं वाटतं कुठेही हा पुनर्विचार करणे सिरियस निवडणुकीमध्ये जाण्यापूर्वी हा त्यांनी केलेला दिसतोय. तुम्ही आता भाजपच्या सक्रिय राजकारणात आले आहात आणि तुमचं वारंवार म्हणजे आता पवार कुटुंबियांसोबत तुमचं कुटुंबाचा एक नवं नातं जुळत आहे. तर तुम्ही बोलले होते की स्वाभाविक आहे तो प्रश्न आहे ना, त्यांच्याकडून अभिनंदनाचा काही फोन आला आहे, मेसेज आला आहे? नाही, अजून आलेला नाही, पण मेसेज येईल. पण त्यामध्ये कसं आहे की हे दोन्ही पारिवारिक विषय आणि राजकारण हे कम्प्लिटली वेगळं आहे. त्यांची विचारधारा आणि आमची विचारधारा हे कुठेही साम्य नाही आहे आणि ते त्यांच्या विचारांशी घट्ट आहेत, आम्ही आमच्या विचारांशी घट्ट आहोत. आता माझी पूर्ण परिवार माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जोडलेला आहे. 3री पिढी आमच्या इथं संघाची आहे. तर मला असं वाटतं यामध्ये काही क्लॅश नाही आहे. ते पारिवारिक संबंध वेगळे आहेत, राजकारण वेगळं आहे. तर अरुण लाखानी आपल्या पहिल्या थेट निवडणुकीमध्ये अगदी अविरोध निवडून आलेले आहे आणि त्यामुळे पक्षाला ते धन्यवाद देतात आणि पक्षाचं जो नियोजन होता त्यामुळे हे सहज शक्य झालं असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.